काय म्हणताय गाईस बघा. आज म्हणते चाय खाऊन चांगला नाही बनला, म्हणते डिप्रेशन झालं म्हणते. तर नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर तुम्ही तर मला ओळखतच असेल, मला माझं नाव सांगायची गरज नाही कारण तुम्ही इंस्टाग्रामवरूनच आली असेल. तर माझी ड्रीम 5 ते 6 वर्ष आधीपासूनच होती की मी ब्लॉग बनवणार, आणि मी सुरुवात पण केली होती तरी 3 वर्षाच्या आधी. तेव्हा मला बोलता नव्हतं येत, आणि तुम्ही बघू शकता की ब्लॉग आहे यूट्यूबवर. आणि ते ब्लॉग बघितले की मला म्हणजे असं म्हणजे खूप वेगळं वाटते, आणि म्हणजे शर्मिंदा होते ब्लॉग बघून तो. आणि हे बघा, हा आहे पवन. हा मला नाही का माझ्या घरच्या कामामध्ये मदत करते, खूप छान आहे हा वारला. आणि हा आहे माझा भाऊ झोपून. आत्ता सकाळचे वाजले आहे 8:30. आत्ता मी स्वयंपाक वगैरे केला, माझे बाबा ड्युटीवर गेले. आणि हे बघा, घरात तसाच पसारा ठेवून आहे. आणि माझी खूप वर्ष आधीपासून ड्रीम होती की मी ब्लॉग बनवणार, आणि फायनली आज मी तो ब्लॉग बनवत आहे. आणि आशा करतो की अशीच मी कंटिन्यू राहणार बा म्हणून. हे बघा माझं घर, ते आमचे आबाजी आहे. आणि तुम्हाला कोणता पण प्रश्न पडला किंवा घर दाखव किंवा फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, तर तुम्ही कॉमेंट करा मला, मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार तुम्हाला. ते कसं मी सर्व एका व्हिडिओमध्ये बनवू नाही शकत. हे वाली माझ्या ताईची मुलगी आहे, सुषमा ताईची, कीर्ती नाव आहे हिचा. पिलू हाय कर, हाय. तर तुम्ही नेक्स्ट म्हणजे ह्या ब्लॉगच्या कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय बघायचं आहे, तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार. आणि सर्व काही म्हणजे समोर ब्लॉगमध्ये सर्वच काही दाखवणार. फॅमिली, घर, मी काय करते रोज, काय नाही, सर्व सांगणार. तो घरात आहे, तो माझा लहान भाऊ आहे, त्याचं नाव कृष्ण आहे. आणि ते पिल्लू बघा तिकडे गेली, ती आत्ता झोपून उठली. आणि हा पवन पण आत्ता सुटला आणि तोंड वगैरे घासलं, आणि बघा कसा बसला, आळशी आहे हा. तोंड घासलं, चाय नाही, काही नाही, आणि उगम इथं बसला. चाल चाल तुला एक काम सांगतो. चिकू कुठे गेलं, त्याने जेव टाकाले होते. या बरं, मान ना, मी आत्ता काम करून उठली ना. हा तुला मांडताय त्यांच्या गाई ज्याने चहा मांडता येते, म्हणजे मांडत नाही, अवढा हरामी आहे. चहा मांड, चहा मांड, तू इथे पले दे बस. ठीक आहे गाईस, यानं जर आत्ता जर चहा नाही दिला तर याले नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी घेणार नाही बिलकुल. तिकडे घरी 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 जा तू, घरी. हा. तर मग काही आता हा चहा मांडणार. आणि हा बघा, मी हा मांढरेचा पोळ्या केल्यावर पसारा. आणि हे बघा, हाताला कणिक आत्ता पण डिकूनच आहे, हात वगैरे मी धुतला नाही. थोड्या वेळाने सर्व म्हणजे उचल वाचल करून झाडझूड करणार, फरच्या वगैरे पुसणार. त्यानंतर एकदम म्हणजे फ्रेश वाटणार. त्यानंतर आम्ही दुपारी रील्स काढते. रील्स काढल्याच्या नंतर नाही का थोडा आराम करते, आणि पुन्हा घरचे काम करते. कारण एकटीला नाही का मला म्हणजे नाही का घरचे काम हँडल होत नाही, तर म्हणून ह्या बंदराले नाही का सोबत ठेवतो मी. हा काम करू लागते. बघा आता नाही का थोडीशी हेल्प करत आहे. चहा मांडते आता, एक नंबर बनवतो, ठीक आहे का. आणि हा नाही का भांडे पण घासू लागते. घासते धुते ना. तुम्ही जर जास्त जर कामात राहिली तर हाच भांडे घासूनही टाकते आणि धुवून पण टाकते. ते बघा पिल्लू आली. बाई चाय पिते का? तू रोज तर पेत नाही नाच, कशी हो म्हणताय चहा प्याले. बरं ठीक आहे पवन, हिच्या पुरता पण चहा मांड. चिकू आलेला आहे आमचा. हे बघा, याला आता मी जेवण टाकते. चिकू हा माझा लाडका डॉगी आहे.
चिकू चिकू हे असं बाहेर हे आमच्या आबाजीचं आहे हातरून. आबाजी बाहेरच ठेवते आणि बाहेरच झोपते आबाजी आमचे. ते तिकडे बसून आहे. ए झगडा नका करू. काही होत नाही. पाणी वतलं तर ते पाणी वरचं टाकून दे आणि जेवढं लागते तेवढाच बनवते. अहो टाक साखर इकडा व्हायची. टाक पटकन पाणी वापस. बनव पटकनच्या दंदराने. लगीत लगीत किती आता ठीक आहे. त्या मोठ्या गंजात मांडच्या इले लगीत बघित पाहिजे. हा ठीक आहे. ह्या वाल्या ह्याच्यात मांड. ती लगीत बघित कन चहा पाहिजे ना. तो आला तो गंज घे आणि चहा मांड. ठीक शिजते लवकर. काही काम ते चहा मध्ये काही हाड शिजवायचे नाही आपल्याला. बाई लगेच चहा पाहिजे ना तुला. इकडे या इकडे या. तर मित्रांनो नाही का मी नाही का तरी 3-4 वर्षाच्या आधी नाही का ब्लॉग बनवणं चालू केलं तर ना. तर हे लहान चुकीच होती. हिच्यासोबतच बनवत होती. हे खूप इतपणा करत होती आणि तेव्हाचे ब्लॉग नाही का हिंदी होते. तर मला नाही का तेवढं म्हणजे तेव्हा कॉन्फिडन्स पण नव्हता. मराठी पण बोलायचा आणि हिंदी पण बोलायचा आणि तेव्हा म्हणजे जास्त म्हणजे बोलत नव्हती. मग असं चेहऱ्यावर नाही का 12 वाजलेले दिसत होते. आता फुल कॉन्फिडन्स. आता पिल्लू पण बोलते छान मस्त आहे की नाही पिल्लू. मी कोण आहे पिल्लू ती. मी कोण आहे रे बाई. कोणती लाडाची म्हण बरं एक वेळ. माझी निघी मावशी. शाबास. तू अलग रात जा आमच्या दोघीच्या का. य आशीर्वाद घे पटकन य. शाबास. हे आहे मावशीचे संस्कार बघू शकता. वा शाबास. आता सॉरी कान पकडणं सॉरी म्हण. कान पकडून सॉरी म्हण. हा तो गिलास उचल. तो गिलास उचल. हा ठेव इकडं. त्या भांड्यात ठेव. खराब भांड्यात ठेव. चांगल्या भांड्यात नको ठेव. हा ठीक आहे. तो पालो घे. हावाला पालो घे आणि ती पुसून टाक. शाबास. हा होते य वारते आता. बाय बाय बाडू य आजा इकडे. हॅलो गाई. हग मी कर. हग माझी लाळाची पिल्लू होय. आई नगे बघ्या. हो नगे इथं बघी घे. बघी घे बघ. आगे बाप्पा. तर बघा मित्रांनो आपला पवन नाही का काय म्हणते दूध पावडर मिक्स करून राहिला. कर बापू कर. इकडे बाय. हसत थोडसा. काही हसाले पैसे थोडी लागत आहे आपल्याला. ठीक आहे गाईज आपण नाही का आता काम करतो मी आणि नाही का यालाच नाही का पुरे भांडे घासायला लावून देतो. जमन का नाही म्हणतोय पण घासते. तसंच म्हणते नाही म्हणते पण घासते. टेन्शन वाली कोई बात नाही. तेव्हा बरोबर नाही का खिल्ला नाही पावडर बरं काही ना. टेस्ट सांगते चहाची कसा झाला तर. हा टाक. कमी झाला असेल तर टाक का. चिकू बेटा थांब तुला जेवण देतो का. चिकू जेव्हा मी ब्लॉग बनवत होती तेव्हा आमच्या घरी असाच एक डॉग होता. त्याचं नाव होतं पल्लू आणि तो पहिल्या ब्लॉग मध्ये नाही का आमच्या फॅमिलीचा मेंबर म्हणून त्याला दाखवलं होतं. बघू शकता तुम्ही जुने ब्लॉग जाऊन. तिथे माझा कॉन्फिडन्सच नाही बोलण्याचा. म्हणजे मलाच खूप बेकार वाटते ती जुने ब्लॉग बघून. म्हणजे काय मी म्हणजे काय करतो की आत्ता वाटते असं डिलीट करा पण नाही. म्हणजे काही होणार बा चॅनलला म्हणून नाही का मी डिलीट वगैरे करत नाही. म्हणतो ब्लॉग ते राहू दे एक आठवण म्हणून माहिती होणार नाही किंवा म्हणजे मी किती वर्षा आधी सुरुवात केली होती त्याबद्दल म्हणून नाही का माहिती करण्यासाठी. तर राहू द्या म्हटलं म्हणून डिलीट करत नाही मी. तर बघू शकता मित्रांनो आत्ताच नाही का यानं नाही का एक वेळ टाकला पावडर आत्ता ब्लॉगमध्ये शूट केलं आणि दुसरी वेळ पण टाकला आणि काय म्हणताय की चाय काळा काळात दिसताय आणि हा नाही का तिसरी वेळ तिसऱ्या चहाचा दूध पावडर टाकून राहिला.
बघा, इसको बोलते डिप्रेशन. क्या बोलते? डिप्रेशन. डिप्रेशन नाही, डिप्रेशन. डिप्रेशन. तर हे असे असे कामं करते बघा, म्हणजे काम कमी आणि घराचा धिंगाणा जास्ती. वा वा, शाबास. असेच काम कर. त्याच्यासाठीच तर राहतो ना इकडे येऊन. का म्हणला? एक वेळ सांग ना. त्याच्यासाठीच इकडे येऊन राहतो. त्यासाठी राहते का? हो ठीक आहे. हे राहू दे आता नाही. तुले नाही का बालट्यानं डब्यानं काही नाही मार बसती. दिमाग खाण्याची हद राहते मित्रांनो. 4थी वेळ पावडर भिजवला आणि 4थी वेळ टाकला. याच्यापेक्षा मीनच चहा बनवला असताना तर बरं होत होतं. पण हे असे मूर्खाच्या हातात काम देणं म्हणजे नाही का, काम वाढवणं होते. आता तरी मी चहा बनवून एक नंबर मोकळी होत होती आणि यांनी किती 4 वेळ पावडर भिजवून टाकला मग, आणि चहा पण पूर्ण आटून गेला तेवढ्या वेळामध्ये. बघा, असे कामं करायचे असते. आणि गाईस तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला म्हणजे असे नाही का रिअल लाईफ मध्ये पण नाही का असे पटर 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 करायची सवय आहे. तर मला पण ब्लॉग बनवण्यात मजा येणार आणि तुम्हाला पण बघण्यामध्ये मजा येणार. हळू बोल. मला पण बनवण्यामध्ये मजा येणार आणि तुम्हाला पण ब्लॉग बघण्यामध्ये खूप मजा येणार. हे कसं काय मित्रांनो, सबस्क्राईब करा, लाईक करा. हे बघा, हे नाही का काय म्हणते, आरशात स्वतःला बघून इतरायची मजाच वेगळी आहे खरंच. हा घे घे, त्याच्यातच दे, कायच्यातही दे, राहू दे. तू नाही का आगावचे काम नको करत जाऊ. बाई का करते? चाय पोळी खाते का? बर खा, भाजी आहे ना, भाजी सोबत खा ना. तसं चहा पोळी नाही खायचं, पोट दुखते गोड गोड. आता मित्रांनो आमचा चाय रेडी आहे. तर आता नाही का मी पिल्यानंतर नाही का चाय पिल्यानंतर टेस्ट सांगणार की चाय नेमका बनला तरी कसा. गरम गरम आहे, लासला गिसला तर. चांगला झाला, साखर जास्त झाली चहामध्ये. चहा आटला ना म्हणून. मग समजत नाही का तुले? चाय नाही बनवता येत का? रोज तर बनवते. बनवता. डिप्रेशन झालं. का झालं? डिप्रेशन करून दाखव तू. करून तर दाखव. आम्ही तू वेळा का? हा. अच्छा पण नाही बनला. हे का म्हणताय गाईस? बघा, आज म्हणते चाय काऊन चांगला नाही बनला म्हणते, डिप्रेशन झालं म्हणते. काल रात्री 12-12:30 वाजता हे आमची रेती आहे ते चिकून म्हणजे असा गड्डा केला होता. तेव्हा टीन आणि गारणी नव्हती ठेवून गड्डा केला होता, पूर्ण रेतू खाली आली होती. आणि पवन आणि मी 12:30 वाजता आम्ही नाही का रेती जमा केली. आणि पिल्लू पण होती आमच्यासोबत, उभी होती. पण त्या रेतीतून नाही का काय कशाचेच तरी बहुतेक सड्डेचे अंडे निघाले होते. तर ते आत्ता पण म्हणत आहे की मला अंडी पाहिजे, तिथले अंडे पाहिजे. आता ते थोड्या वेळानं नाही का चाय वगैरे पिते आणि नाही का ते रेतीमध्ये जाऊन हुकते अंडे आहे का म्हणून. या आपण का नाही, राहू दे, लावून राहू दे, पुन्हा कुत्रं चढते. आणि मी काल रात्री नाही का 12-12:30 वाजता रेती वगैरे ते नाही का जमा करून आम्ही तिथं टीन वगैरे आणि गारणी ठेवली. आणि त्यानंतर नाही का मी 2 वाजेपर्यंत नाही का माझे नाही का कॉमेडी रील्स एडिट केली. आणि आता ब्लॉग स्टार्ट करायच्या आधी मला इतकी झोप लागत होती की विचारू नका. पण नाही का मी एक विचार केला होता की काल नाही, मी उद्यापासून सुरुवात करणार, म्हणजे करणार ब्लॉगची. तर मला असं वाटत होतं की नाही जाऊ दे, उद्यापासून आपण ब्लॉग बनवू. पण नाही, म्हणजे खूप दिवस झाले म्हटलं असं म्हणू नाही, काही झालं तरी मी आज ब्लॉग स्टार्ट करणार, म्हणजे स्टार्ट करणार. आणि हे म्हणजे काही म्हणजे असं सोपं काम नाही की ब्लॉग बनवणं. खूप कॉन्फिडन्स लागते आणि कसं सक्सेस टॅग मागते. तर आपल्याला म्हणजे सर्व गोष्टी सोडून आणि मी बघा माझ्या घरचे कामं वगैरे सोडून म्हणजे नाही का ब्लॉग बनवत आहे. खूप मेहनत लागते. आणि मी खरंच म्हणजे मला आत्ता पण झोप लागत आहे, पण मी माझी झोप सोडून मी आत्ता ब्लॉग बनवत आहे. मग पण मजा येते, मजाच वेगळी आहे ब्लॉग बनवण्याची खरंच मित्रांनो. बडे वाटते. शाळेत जाते तू? हो.
तर आजची 30 तारीख आहे. आजपासून पवनची शाळा लागली आणि पिल्लूला पण पाठवते. आत्ता हिचं ॲडमिशन झालं आहे. आणि पिल्लू पहिल्या वर्गात जाणार आमची पिल्लू. हो, हात पण धुवायचा आहे. 12 वाजेपर्यंत म्हणजे मी जागी राहते आणि व्हिडिओ जर एडिट करायचा राहिला तर कधी 1 वाजते, कधी 2 वाजते, कधी 3 वाजते. तरी पण मी माझा व्हिडिओ एडिट करून सकाळी लवकर उठून म्हणजे माझे सर्व काम वगैरे करते. आणि मला खूप सारे जण म्हणतात मी आता ठोकर का बरं पडत नाही, तर हेच कारण आहे की मी ठोकर पडत नाही. म्हणजे मला कसं माझे कामच नाही सरत. म्हणजे कसं हेवी काम नाही, पण असे म्हणजे डोक्यावर घेऊन टेन्शन घेऊन नाही का काम खूप आहे. म्हणजे कसं व्हिडिओ शूटिंग एडिटिंग याच्यामध्ये म्हणजे खूप 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 डोकं चालवावं लागते. त्याकरता नाही का म्हणजे मला जेवण लागत नाही असं आहे. आणि कसं खूप उशिरापर्यंत मला जागी राहावं लागते त्याकरता नाही का असं आहे. तर मित्रांनो आत्ता माझे घरचे कामं वगैरे झाले आहे. आणि हे बघा मी म्हटलं होतं ते नाही का सरड्याचे अंडे काढते म्हणून इथून. तर बघा त्यांनी अंडे काढले आणि काय केले माहीत नाही मला. पवन ये इकडं. आता माझे थोडंसं म्हणजे घराचं थोडंसं साफसूफ झालं आहे. आता मी चिकूला वगैरे जेवण देतो आणि आमच्या आबाजीची वगैरे आंघोळ झाली. ये लवकर. हे बघा आमची आबाजीची आंघोळ झाली आहे. आणि सकाळचे 10 वाजले. माझा भाऊ लहान अजून झोपून आहे. नेहा ताई हो का? वा हे बघा, मावशी म्हणायचं तसं नाही हे म्हणायचं. बघा सरड्याचे अंडे असे असतात. असे असतात. तर हे बघा आपलं क्लीन झालं आहे सर्व व्यवस्थित. हे इकडे आणि इकडे पण बघा. तर भांडे वगैरे आहे घासायचे. मी नंतर घासते भांडे वगैरे. आत्ता आधी मी चिकूला जेवण टाकणार आणि आमच्या आबाजीला पण जेवण घेऊन देणार. मग नंतर आम्ही आंघोळ वगैरे करून जेवण करते. पवन मी पिलू. अरे पवनची आज शाळा लागली. तो शाळेत जाऊन बघितला की म्हणजे सर लोक आले की नाही म्हणून. तर सर लोक नाही आले. तर मग तो वापस आला. ये लवकर. पावा हे लपून ठेवताय अंडे. मग किती दोघं हुशार आहे. चाल म्हणलं लवकर, समजत नाही का? हो चाल चाल पटकन चाल, टाइम वेस्ट नाही करायचा. पहिला आपण नाही का चिकुले आणि आबाजीले जेवून देऊ का, मग आपण करायला तुझं ये बस खाली बस. बस बस. हो. ये कौन सी सब्जी है? ये काम होते कैबेज. बेसन पत्ता गोभी. पत्ता गोभी. नाबाजीचे जेवण. तर मित्रांनो इकडे दाखव. माझे कपडे पाहून जज नका करू. कारण नाही का म्हणजे घरचे काम करताना नाही का गरमी येते. त्यामुळे नाही का मला नाही का असे आपूर हाफ कपडे घालावे लागते. कारण खूप गरमी होते घरचे काम करताना आणि उठण्या बसण्यात थोडासा त्रास होते म्हणून नाही का. चलो खडे हो जाओ. कॅमेरा गो. आवा चिकू ये पट्ट आ गया. देखो हमारा शेर. आडवा करते ब्लॉक शूट. उभा नाही धराचा मोबाईल का. या चिकू या. आडवा धरत राहायचे ब्लॉग मध्ये. ये हमारा चिकू. पावा चिकू कसा करते आता. मी नाही देत. मी नाही खायचं तुला. नाही म्हणलं ना. घे खा बरं. खा घे ना. आता नाही खात का.
हात धुएंगे कॅमेरा चालू आहे का? हम्म. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नाही का, हो तुम्हाला सांगायची आहे, या इकडे. चलो चलो. हा तर मी आता बसतो. बस ना तू इकडे बस. तर महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता म्हणजे मी तुम्हाला जर नाही का ब्लॉग आवडलाच असेल तर तुम्ही नाही का लाईक करा, सबस्क्राईब करा. असं नका का म्हणजे जबरदस्ती मी म्हटलं म्हणून तुम्ही लाईक सबस्क्राईब नका करू. जर तुम्हाला खरंच ब्लॉग आवडला असेल आणि खरंच तुम्हाला नेहाची मेहनत दिसत असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट ब्लॉग कसा बनवू, काय करू ते तुम्ही थोडंसं नाही का मला टॉपिकमध्ये सांगा की काय दाखवू नेमकं, तुम्हाला काय आवडणार, काय बघण्यात आवडणार. तर मी नेक्स्ट ब्लॉग नक्की तसा बनवणार. आता आम्ही फटाफट आमचे घरचे कामं करून मोकळं होणार. त्यानंतर आम्ही जेवण आंघोळ सर्व करून त्यानंतर थोड्या वेळाने अर्धा तास आराम करते. त्यानंतर मग आम्ही करणार रील शूट. तर आणखी एक गोष्ट, हा जो मी ब्लॉग बनवला आहे याच्यामध्ये जर तुम्हाला काही चूक वाटली असेल किंवा काही गलत वाटलं असेल तर ते तुम्ही नक्की सांगा. आणि किंवा कोणतं टॉपिक छान वाटलं असेल, कुठे मजा आली असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशाच ब्लॉग बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपण. बाय.